वटपौर्णिमा विशेष. यमालाही नमवणारे पातिव्रत्य, सावित्री सत्यवानाची अमर प्रेमगाथा. वटपौर्णिमा व्रतकथा. ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा हा केवळ एक व्रताचा दिवस नाही, तर श्रद्धा, निष्ठा, प्रेम, धैर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्सव आहे. वटवृक्षाप्रमाणेच आपले वैवाहिक जीवन दीर्घ, स्थिर आणि समृद्ध व्हावे या भावनेने विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील सावित्री सत्यवानाची कथा आजही प्रत्येकाला संकटात धैर्याने उभे राहण्याची प्रेरणा देते. भद्र किंवा मद्र देशाचे पराक्रमी राजा अश्वपती यांना अनेक वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. त्यांनी देवी सावित्रीची कठोर उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना कन्यारत्न प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. योग्य वेळी राजवाड्यात एका तेजस्वी कन्येचा जन्म झाला. देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. ती सौंदर्य, नम्रता आणि धर्मनिष्ठा यांचा अद्भुत संगम होती. विवाहयोग्य वय झाल्यावर सावित्रीने अनेक राजकुमार पाहिले, पण तिचे मन एका वनवासी राजपुत्रावर जडले. तो होता सत्यवान. सत्यवानाचे वडील राजा दुम्नसेन यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते. दृष्टी गेल्यामुळे ते पत्नीसह वनात राहत होते. राजवैभव नसले तरी सत्यवान सत्यप्रिय, धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ आणि गुणवान होता. सावित्रीचा निर्णय समजताच नारद मुनी राजदरबारात आले. त्यांनी सांगितले, सत्यवान सर्व गुणसंपन्न आहे, परंतु त्याचे आयुष्य अत्यंत अल्प आहे. विवाहानंतर नेमक्या 1 वर्षाने त्याचा मृत्यू होईल. राजा अश्वपती चिंतेत पडले. त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले. तेव्हा सावित्री शांतपणे म्हणाली, माझा निर्णय ठाम आहे. तिच्या दृढ निश्चयापुढे सर्वांनी मान झुकवली. विवाहानंतर सावित्रीने राजवाड्याचे सुख सोडले. ती वनात जाऊन पती, सासू आणि आंधळे सासरे यांची मनोभावे सेवा करू लागली. नारद मुनींनी सांगितलेला दिवस जसजसा जवळ येत होता, तसतशी सावित्री अधिक भक्तिभावाने उपवास, जप आणि प्रार्थना करू लागली. शेवटी तो दिवस उजाडला. सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात निघाला. सावित्री त्याच्यासोबत गेली. लाकडे तोडताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून शांत पडला. क्षणात यमराज प्रकट झाले आणि त्यांनी सत्यवानाचा प्राण आपल्या पाशात घेतला. यमराज दक्षिण दिशेने निघाले, पण सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, पुत्री, आता तू परत जा. मृत्यूच्या मार्गावर कोणी येत नाही. सावित्री नम्रपणे म्हणाली, जिथे माझे पती आहेत तिथपर्यंत चालणे हेच माझे कर्तव्य आहे. तिची विनम्रता, धर्मज्ञान आणि पतीवरील निष्ठा पाहून यमराज प्रसन्न झाले. यमराज म्हणाले, सत्यवानाचा जीव सोडून इतर 3 वर माग. सावित्रीने अत्यंत बुद्धिमत्तेने वर मागितले. पहिला वर, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे. दुसरा वर, माझ्या आंधळ्या सासू सासऱ्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी. आणि तिसरा वर, मला सत्यवानापासून 100 तेजस्वी पुत्र प्राप्त व्हावे. यमराजांनी तथास्तु म्हटले. क्षणभरानंतर त्यांना आपल्या शब्दांची जाणीव झाली. सत्यवान जिवंत नसताना सावित्रीला पुत्र कसे होतील? धर्मपालनासाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. यमराजांनी सत्यवानाचा जीव परत केला. वटवृक्षाखाली ठेवलेले सत्यवान पुन्हा जिवंत झाले. काही दिवसात दुम्नसेन यांची दृष्टी परत आली. त्यांना त्यांचे राज्यही मिळाले आणि सावित्री सत्यवानाचे जीवन सुख, समृद्धी आणि धर्माने उजळून निघाले. तेव्हापासून वटवृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जाऊ लागला. विवाहित स्त्रिया श्रद्धेने वटवृक्षाची पूजा करून सावित्रीच्या आदर्शाचे स्मरण करतात. या कथेतून आपणाला सुंदर शिकवण मिळते. खरे प्रेम हे संकटात सिद्ध होते, सुखात नव्हे. दृढ निश्चय, संयम आणि धर्मपालन यामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते. बुद्धी, विनय आणि योग्य संवाद हे बलापेक्षा अधिक प्रभावी असतात. सेवा, कर्तव्य आणि कुटुंबावरील निष्ठा हेच खरे वैभव आहे. वटवृक्षाप्रमाणे नातीही विश्वास, संयम आणि प्रेमाच्या मुळांपासून टिकून राहतात. सावित्रीची कथा केवळ पतीच्या दीर्घायुष्याची नाही, तर स्त्रीच्या धैर्य, ज्ञान, आत्मविश्वास आणि धर्मनिष्ठेचा गौरव करणारी अमर प्रेमगाथा आहे.